शेती फुलवण्यासाठी पाणी गरजेचंच, पण त्या पाण्यासाठी शेतकऱ्याची रात्र अपरात्रीची धावपळ थांबली तर? जालना जिल्ह्यातील हस्तपोखरी गावातील पंढरीनाथ जगताप आणि त्यांचा मुलगा उद्धव यांनी प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेचा लाभ घेतला. केवळ 33,000 रुपयात 5 HMCचा सोलर पंप मिळाला आणि या पंपाच्या मदतीने त्यांच्या पेरू, डाळिंब आणि सीताफळाच्या बागा बहरल्या. सोलर पंपामुळे पाण्याची सोय झालीच, पण रात्री शेतात जाण्याची धावपळ थांबली. योजनेच्या मदतीने शेतीत झालेला हा बदल आणि फळबागांनी बदललेलं हस्तपोखरीचं अर्थकारण पाहूया वास्तविकता यशाची मध्ये. जालना जिल्ह्यातल्या हस्तपोखरी इथं राहणारे शेतकरी पंढरीनाथ जगताप पारंपरिक शेती करायचे. त्या दरम्यान केंद्र सरकारच्या कुसुम सोलर योजनेची माहिती त्यांना मिळाली आणि त्यांनी अर्ज भरला. त्यांची निवड झाल्यानंतर 33,000 रुपये भरून त्यांनी सोलर पंप बसवून घेतला. त्या पंपामुळे त्यांच्या पेरूच्या शेतीचं काटेकोर नियोजन त्यांना करता आलं. केंद्र सरकारच्या कुसुम सोलर योजनेचा लाभ घेऊन आणि मुलाच्या मदतीने डाळिंब, सीताफळ, पेरू अशा फळांच्या लागवडीने त्यांनी आपल्या फळबागा फुलवल्या आहेत. माझ्या मुलाला शासनाच्या स्कीमचा पंतप्रधान योजनेचा माहिती मिळाल्यामुळे त्यांनी फॉर्म भरून 33,000 रुपयाचे एक आपल्या सोलरचं मागणी केली आणि त्या योजनेतून शक्तीपंपाची निवड केल्यामुळे आम्हाला त्याचा चांगला फायदा झाला आणि त्याच्यामुळं आमचे समजा पेरूची बाग, अंगूरची बाग, डाळिंब बाग व्यवस्थितरित्या पार पडत आहे आणि पंतप्रधान याचा आभार मानतो. लाईटचा अजिबात त्रास राहिलेला नाही आमच्याकडे. लाईटचं म्हणजे भलता प्रॉब्लेम होता पहिल्यानं, आता व्यवस्थित चालू आहे. लाईटचा म्हणजे पाहायचंच काम नाही, लाईट येऊ ना येऊ 8-8.5 तास मस्त चालते. सकाळी 8:30 वाजल्यापासून 4-5 वाजेपर्यंत चालते. सरकारच्या या योजनेमुळे त्यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या बागा फुलवून गावाचं अर्थकारण बदललं आहे. गावातल्या शेतकऱ्यांचं जीवनमान बदललं असून ही यंत्रणा घरातूनच चालू बंद करता येत असल्यानं अधिक फायदेशीर ठरत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना.